ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी आज नांदेडमधील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आली आहे। ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेच्या अभावामुळे भारतीय बौद्ध महासभेने ईव्हीएम मशीन वापरण्यास विरोध दर्शवला। ईव्हीएम मशीनमध्ये हॅकिंग आणि छेडछाड होत आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय। या संदर्भात आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवाय निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती मुर्मू यांना देखील आपल्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले। तसेच मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महासभेच्या वतीने देण्यात आला। जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग प्रमाण भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयाकडून जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आहेत त्यांच्याकडून आदेश आलेला होता। देशामध्ये जे ईव्हीएमचा घोटाळा चालत आहे हा ईव्हीएमचा घोटाळा बंद करून बॅलेट पेपरने मतदान करावं अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, ग्राम स्तरावर जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब, राष्ट्रपती साहेब, पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीफ इलेक्शन कमिशन यांना निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही हे निवेदन ईमेलने सुद्धा आपण पाठवणार आहोत। आणि या देशामध्ये जे हैदोस चाललेला आहे ईव्हीएमचा हा बंद झाला पाहिजे। खरं जर मतदान व्हायचं असेल, संविधानिक मतदान व्हायचं असेल तर बॅलेट पेपर आवश्यक आहे। म्हणून भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण जिल्ह्यातून, संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण देशातून आज कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस या सर्व कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे।